पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण पाठीमागे म्हणजे एकूणच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर निश्चितच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या स्ट्रॅटेजीज असतील त्या ठिकाणी, आणि त्यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण HRD आणि HR या पेपर तिसऱ्याकडे पाहत असतो. सो त्याच बाबीचा इथे आपल्याला कालपासून आपण चर्चा सुरुवात केलेली आहे. काल आपण एकूणच आपल्या HRD आणि HR या दोन्ही विषयांच्या संदर्भात नक्की कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या स्वरूपामध्ये आपण एक रणनीती ठेवली पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जे काल तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे हेच, की जरी आपण काय होतं, की इतर विषय जे आहेत जसं की हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, यासारखे विषय जे आहेत ते आपण कुठे ना कुठेतरी सातत्याने अभ्यासत राहतो. मग ते मेन्सला असतील, ते प्रिलिम्सला असतील, आपण तिथे सातत्याने त्यांचा अभ्यास करत जातो. परंतु HRD-HR तसं होत नाही, आणि त्यामुळेच आपल्याला थोडंसं तिथे कुठेतरी टेन्शन येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच काल मला तुम्हाला हे सांगायचं होतं, की या विषयामध्ये घाबरायचं काही कारण नाहीये. तुम्ही खूप छान छान पद्धतीने याच्यामध्ये मार्क्स मिळवू शकता. अगदी मोजके 3-3 टॉपिक आहेत. 3 HRD मधले, 3 HR मधले, की ह्या टॉपिक्सचा आपण अभ्यास केला, की डेफिनेटली आपल्याला इथे खूप चांगला स्कोर करता येतो. मग आपण जसं काल चर्चा केली त्या पद्धतीने, किंवा पाठीमागच्या आपल्या लेक्चरमध्ये चर्चा केली त्या पद्धतीने, शिक्षण हा घटक जो आहे तो HRD मध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मग त्यापासूनच आपण इथे थोडक्यात सुरुवात करूया. याच्यामध्ये जो सध्याचा आता एक टॉपिक असा आहे, की जो जो सुधारित अभ्यासक्रम 2020 मध्ये लोकसेवा आयोगाद्वारे ऍड करण्यात आला होता. तर त्याच्यामध्ये नव्याने एक काही पॉइंट्स ऍड करण्यात आले होते. त्यातलाच एक पॉइंट जो आहे तो म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा खरं तसं बघितलं तर हा ट्रॅडिशनल पार्ट सुद्धा आहे, कारण याला एक फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे तो ट्रॅडिशनल पार्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आहे हे पाहता येतं. आणि दुसऱ्या बाजूला हा जो पार्ट आहे तो करंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये पण आहे, कारण त्याचा सध्याचा एक समर्पकताही आहे. कारण आपण नव्याने हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं. हे तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, आणि ते आत्ता म्हणजे नुकतंच ह्या 2020 पासून त्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि त्यामुळे तो करंट मध्ये पण येतो आणि तो ट्रॅडिशनल भाग पण म्हणून त्यामध्ये येत जातो. मग अशा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी आपण सुरुवातीला इथे चर्चा करूया. याचे एकूणच जी बाब आहे, तर त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आवश्यकता किंवा गरज. हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे हे आत्ताच का मांडलं गेलं, हे कधी घोषित करण्यात आलं, या बाबी तर आपण पाहूयातच. पण सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची गरज काय आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 34 वर्षांच्या कालखंडानंतर त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे किंवा स्वीकारण्यात आलंय, घोषित करण्यात आलेलं आहे. 34 वर्षांच्या पूर्वी आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दुसरं 1986 मध्ये घोषित केलं होतं, स्वीकारलं होतं. आणि ह्याच 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपली जी शिक्षण पद्धती आहे ती आतापर्यंत काम करत होती. आणि हा एक भला मोठा कालखंड आहे. या 34 वर्षांच्या ह्या कालखंडादरम्यान फक्त असं नाहीये की कुठेतरी वर्षच फक्त निघून गेलेली आहेत, असं नाहीये. ह्या 34 वर्षांच्या कालखंडामध्ये महत्वाच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. जसं की LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, या LPG धोरणाचा जो परिणाम आहे तो अमलात आहे. 1991 नंतर भारत शासनाने LPG धोरण स्वीकारलं, ज्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थाच नाही तर संपूर्ण समाज व्यवस्था त्या ठिकाणी परिवर्तित झालेली आहे. याचं एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर पहा, की जेव्हा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन झालं किंवा ग्लोबलायझेशन झालं, याच्यामुळे भारतामध्ये मोठमोठ्या कंपन्या, उद्योग यांचा विकास होऊ लागला. आणि ह्या वाढत्या जे काही उद्योग आहेत, कंपन्या आहेत, यांना त्या ज्या स्किल्ड लेबरची किंवा ज्या कुशल मनुष्यबळाची जी गरज आहे, ही कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करणार कसं? शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून ते पूर्ण होऊ शकतं. सो एका बाजूला त्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती कॉम्पिटिशन करू शकणाऱ्या किंवा कॉम्पिटिशन कराव्या लागणाऱ्या कंपन्यांना
जे कुशल मनुष्यबळ पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण व्यवस्थेमध्ये मात्र अजूनही पारंपरिक शिक्षण दिलं जात असेल, तर हा मिसमॅच आहे, की ज्याच्यामुळे पुन्हा देशाच्या विकासावरती परिणाम होणार होता. सो हे यासारख्या बाबी ज्या आहेत, जे बदललेले बाब आहे, ज्या बदल आहेत, या बदलांना अनुसरून नव्याने शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी मांडणं आवश्यक होतं आणि म्हणून हे तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मांडण्यात आलं. प्रगत तंत्रज्ञानाच्या उपयोजनासाठी टेक्नॉलॉजीमध्ये दर दिवशी आमूलाग्र परिवर्तन येत चाललेलं आहे. तंत्रज्ञानामुळे म्हणजे अगदी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचं साधं उदाहरण म्हणजे इन्फोसिस कंपनी. जवळपास 1980 दशकामध्ये इन्फोसिस कंपनी स्थापन होते आणि आज आपण जे आय टी रेव्होल्यूशन बघतोय तर ते इन्फोसिस आणि टीसीएस यासारख्या कंपन्यांमुळे आपल्याला ते पाहायला मिळते. पण एक बाजू याची लक्षात घ्या, की या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळे आपल्या समाजातलं सर्व क्षेत्र बदलून गेलेले आहे. सर्व क्षेत्रांवर त्याचा खूप दूरगामी परिणाम आहे. हा दूरगामी परिणाम लक्षात घेता त्या बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण व्यवस्थेने केला पाहिजे. शिक्षण व्यवस्थेमधले दोष दूर करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे आणि त्याचबरोबर देशामधल्या तांत्रिक विकासामध्ये शिक्षण व्यवस्थेने हातभार लावला पाहिजे. अशा वेगवेगळ्या बाबी लक्षात घेता आपल्याला नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची गरज होती, की जी यातून आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळते. आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवून येस, डेफिनेटली भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आजही जर सगळ्यात मोठा आता प्रश्न आपल्या समोर कोणता असेल तर तो आहे शैक्षणिक गुणवत्तेचा. एका बाजूला आपण आता 90 ते 96% आपली पटनोंदणी वाढवलेली आहे. पण जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे गुणवत्तेचा. ही गुणवत्ता कशी वाढवायची? ही गुणवत्ता कशाप्रकारे टिकवायची? आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन एक सक्षम नागरिक कसे घडवायचे? हे फार मोठं आव्हान आहे, की जे पेलण्याचं काम या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. सो अशा पद्धतीने याची आपल्याला गरज आहे हे पाहता येईल. हा आहे कालानुक्रम. पण या कालानुक्रमाकडे येण्याच्या अगोदर मला तुम्हाला जो पाठीमागचा इतिहास आहे किंवा पाठीमागची जी धोरणं आहेत त्या धोरणांकडे घेऊन जायचं आहे. आपण अगोदर या धोरणांचा विचार करूयात आणि मग आपण आपल्या आजच्या धोरणाकडे परत येऊयात. बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचा इतिहास. धोरण हे वेगवेगळ्या प्रकारची धोरणं त्या ठिकाणी मांडण्यात आली आणि त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या घटना ज्या तुम्हाला माहिती असायला हव्यात त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. जसं की पहिलं आहे बघा, प्रथम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968. प्रथम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968. आता यामध्ये काय झालं होतं तर हे धोरण 1964 साली नेमलेल्या भारतीय शिक्षण आयोग डॉक्टर डी.एस. कोठारी आयोग 1964 साली नेमलेल्या भारतीय शिक्षण आयोग ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर डी.एस. कोठारी. तर डॉक्टर डी.एस. कोठारी आयोग असंही त्याला म्हटलं जातं. या आयोगाने पहिल्यांदा देशामध्ये भारताला एक समग्र असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असलं पाहिजे अशी शिफारस केली होती. त्या पाठीमागे त्यांची भूमिका अशी होती की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. पण या विविधतेमध्येच आणखी आपल्याला इतर बाबी पण पाहाव्या लागतात. ठीक आहे, आपली जी कल्चरल जी काही डायव्हर्सिटी आहे त्या सांस्कृतिक विविधतेमध्ये एकता आहे, पण इतर प्रकारचे प्रश्न जसं की एखादा भाग विकसित आहे, एखादा भाग मागास आहे. एखाद्या भागात भाषेच्या आधारावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादाची भूमिका आहे, दुसऱ्या भागामध्ये त्याच्या विरोधातली भूमिका आहे. एखादा प्रदेश त्या ठिकाणी स्वतंत्र देशाची मागणी करतोय, दुसरीकडे स्वायत्ततेची मागणी होते. आणि हा जर तुम्ही कालखंड पाहिला 1947 पासून 64 पर्यंतचा, तर सातत्याने अंतर्गत कलहाचा, अंतर्गत प्रश्नांचा तो हा कालखंड आहे. त्यामुळे कोठारी आयोगाचं असं म्हणणं होतं की हे बघा, आपण राष्ट्रीय स्तरावरती विविधता टिकवूयात, पण ते टिकवत असताना एकता पण दृढ करूयात ना. आणि ही एकता दृढ करण्यासाठी आपल्याला शिक्षणाशिवाय चांगला उपाय नाहीये. प्रत्येक राज्य सरकाराने आपापल्या राज्यामध्ये शिक्षण कसं द्यावं याचा निर्णय घ्यावा, पण त्याचं फ्रेमवर्क जे आहे ते राष्ट्रीय स्तरावरती एकच असावं. आणि त्या चौकटीमध्ये राहून, त्या फ्रेमवर्कमध्ये राहून राज्यांनी आपापली शैक्षणिक धोरणं त्या ठिकाणी ठरवावीत असं त्यांचं म्हणणं होतं. कारण 1964 मध्ये शिक्षण हा विषय राज्यसूचीतच होता मित्रांनो.
हे लक्षात घ्या. जेव्हा 1919च्या द्विदल पद्धतीनुसार शिक्षण हा विषय प्रांताकडे सोपवण्यात आला, स्वातंत्र्यानंतरही शिक्षण हा विषय राज्यांकडेच राहिला होता. तो पुढे जाऊन इंदिरा गांधीजी यांच्या काळामध्ये ज्या महत्वाच्या राज्यघटना आहेत, त्याच्यामध्ये 42वी राज्यघटना, त्याच्यामध्ये मग तो समवर्ती सूचीत आणण्यात आला. तो आज समवर्ती सूचीमध्ये हा शिक्षण हा विषय आहे. सो अशा पद्धतीने याचा विचार केला तर आपल्याला हे पाहता येईल की जो शिफारस आहे ती का करतायत ते, आणि मग त्याच्यानुसार 1964च्या या आयोगाच्या शिफारसीनुसार 1968 मध्ये मग भारताचं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी मांडण्यात आलं, आणि त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान या श्रीमती इंदिरा गांधीजी होत्या. दुसरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा 1979. हा मसुदा म्हणजे ड्राफ्ट 1979 का आहे, कोणी केला हा, तर हा आहे जनता सरकार. जनता सरकारद्वारे हे निर्मित धोरण होतं. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही. आणि त्यावेळेस पंतप्रधान होते मोरारजी देसाई. म्हणजेच काय की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आणीबाणीनंतर काँग्रेस सरकार त्या ठिकाणी पडलं आणि जनता सरकार हे सत्तेवरती आलं, आणि जनता सरकारने मग इंदिरा गांधीजी किंवा त्यांच्या काँग्रेस सरकारच्या संदर्भातल्या सर्व धोरणांना बदलवण्याचं काम सुरू केलं. त्यातला हा एक घटक होता. परंतु हेच मुळात सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही, आणि त्यामुळे त्यांना ह्या मसुद्याला मंजुरी सुद्धा घेता आली नाही, याला मंजुरी सुद्धा मिळालेली नव्हती. तो ड्राफ्ट हा फक्त ड्राफ्टच राहिला. त्यानंतर द्वितीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हे इथं प्रथम आहे, हे द्वितीय आहे. हे कधी मांडलं, 1986 मध्ये. जानेवारी 1985 मध्ये, जानेवारी 1985 मध्ये शिक्षणाच्या समान संधीची समानता व भेदभावाचा त्याग, शिक्षणाच्या संधीची समानता व भेदभावांचा त्याग या हेतूने हे धोरण त्या ठिकाणी मांडण्यात आलं. या हेतूने हे धोरण त्या ठिकाणी मांडण्यात आलं. आणि पंतप्रधान श्री राजीव गांधीजी हे याबाबत फार आग्रही होते. राजीव गांधीजी हे इंदिरा गांधीजी यांच्या हत्येनंतर भारताचे पंतप्रधान बनले. तरुण तडफदार नेतृत्व यामुळे त्यांचा तरुणांवरती विशेष विश्वास आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानावरती विशेष भर होता, आणि याच कॉन्टेक्स्टमध्ये किंवा याच हेतूने प्रेरित होऊन त्यांनी या पद्धतीने हे दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मांडण्याचं निश्चित केलं, आणि त्यानुसार ते संसदेमध्ये मांडण्यात आलं, आणि त्याच्यानुसारच पुढे आपल्याला हे दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घोषित झालेलं दिसून येतं. पण या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येच असं निश्चित करण्यात आलं होतं की दर 5 वर्षांनी काय केलं जाईल, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार केला जाईल, पुनर्विचार केला जाईल. 1986चं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दुसरं, त्याचा दर 5 वर्षांनंतर पुनरुच्चार केला जाईल, पुनर्विचार केला जाईल. म्हणजेच काय, पुनरावलोकन करून ते काळानुसार बदलवलं जाईल, हे त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. त्याच्या परिणामी पुढे आपल्याला पाहायला मिळतं की हे जे दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याची मूल्यमापन करण्यासाठी म्हणून 7 मे 1990 रोजी आचार्य राममूर्ती समिती नेमण्यात आली. 31 जुलै 1991 रोजी जनार्दन रेड्डी समिती नेमण्यात आली, आणि मग ह्या दोन समित्या, आचार्य राममूर्ती समिती, जनार्दन रेड्डी समिती, या दोन समित्यांच्या प्रभावी किंवा दोन समित्यांच्या मार्फत ज्या शिफारसी करण्यात आल्या त्या शिफारसींच्या आधारावरती मग सुधारित, हे तिसरं नाहीये बघा, सुधारित, याला फक्त काय करण्यात आलं, सुधारित करण्यात आलं. सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992 हे घोषित करण्यात आलं, की ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते श्री पी व्ही नरसिंहराव. श्री पी व्ही नरसिंहराव असे या बाबी आपल्याला पाहता येतात. आता राहिला मुद्दा कोणता, की तो म्हणजे तिसरा, की तृतीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, जे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं घोषणा करण्यात आली. आता हे जे तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, तर आपण काय करूया, याच्याकडे बोलूया. ठीक आहे, समजतंय? सो हा इतिहास आहे. अशा पद्धतीने पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968.
दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, त्याच्यामध्ये मसुदा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा 1979, सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992 आणि आता तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे या पद्धतीने आपल्याला पाहता येतं. आता याचा कालानुक्रम आपण पाहूयात. जानेवारी 2015 मध्ये नव्या शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ती प्रक्रिया सुरू झाली, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. 31 ऑक्टोबर 2015 मध्ये माजी मंत्रिमंडळ सचिव कैलासवासी श्री टी एस आर सुब्रमण्यन समितीची स्थापना करण्यात आली 31 ऑक्टोबर 2015 रोजी. आणि त्याच्यानंतर 27 मे 2016 रोजी टी.एस.आर. सुब्रमण्यन समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी सादर केला. टी.एस.आर. सुब्रमण्यन समितीने आपला अहवाल सादर केला. 24 जून 2017 रोजी पुन्हा झालं असं की या ज्या सुब्रमण्यन समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी मांडला, तर त्याचं अवलोकन करणं, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारसी लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या आणि मग त्याचं अवलोकन करून पुन्हा नव्याने एक मसुदा तयार करण्यासाठी म्हणून पद्मविभूषण डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरण मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. आणि मग या कस्तुरीरंगन समितीने आपला अहवाल 31 मे 2019 रोजी सादर केला तत्कालीन एचआरडी मिनिस्ट्रीकडे. आणि त्यानंतर त्याला 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय कॅबिनेट द्वारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला मंजुरी देण्यात आली. आणि त्यानंतर मग 2021 पासून हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात अंमलात आलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता अशा पद्धतीने ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तिसऱ्याचा आपल्याला एक कालानुक्रम पाहता येतो, तर तो तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर आता आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि पाहूयात की नक्की इथे कशा कशा प्रकारचे बदल झालेले आहेत. पूर्वीचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे होतं, त्या पूर्वीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जर विचार केला तर जे वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर होतं ते या नव्या शैक्षणिक धोरणाने बदलवायला सुरुवात केली. कसं बदलवलंय पहा. पूर्वीचा 10+2 या शैक्षणिक आकृतिबंधाऐवजी नवीन 5+3+3+4 या पद्धतीचा आकृतिबंध इथे आणण्यात आला. आता हा नव्याने जो 5+3+3+4 चा जो आकृतिबंध आहे हा काय आहे, कसा आहे आणि हा कोणी सांगितला होता? तर 10+2 चा आकृतिबंध हा कोठारी आयोगानेच सांगितलेला होता. कोठारी आयोगाद्वारे त्याची शिफारस करण्यात आली होती 10+2 चा पॅटर्न. मात्र तो आता बदलवण्यात आला. तो कसा केलाय बघा. 5+3+3+4 पहिल्या 5 ला काय म्हटलं जातं? पायाभूत, फाउंडेशन. ह्याचा कालावधी जो आहे तो 5 वर्षांचा आहे. म्हणजेच काय की हे कधीपासून सुरू होणार पहा. हे वय वर्ष 3 ते 8, वय वर्ष 3 ते 8 म्हणजे पूर्वी आपली बालवाडी जी होती ती आणि इयत्ता पहिली व दुसरी जी होती ती, ह्या दोघांना एकत्र करून या पद्धतीने हे मांडण्यात आलेलं आहे. वय वर्ष 3 ते 8 वर्ष. मग याच्यामध्ये काय करतील हे 5 वर्ष जे आहेत, ह्या 5 वर्षांचे 2 भाग पाडले. पहिली 3 वर्ष आणि पुढची 2 वर्ष. पहिले 3 वर्ष जे आहेत त्याला म्हटलं जाईल पूर्व प्राथमिक बालवाटिका आणि पुढची 2 वर्ष जे आहेत ते आहेत इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी. सो अशा पद्धतीने पूर्व प्राथमिक त्याचे 3 वर्ष ज्यामध्ये असतं बघा की छोटा भीम मोठा भीम असतं ना तशा प्रकारचा. हा म्हणजे काय लोअर केजी, मिडल केजी, सिनियर केजी असं, किंवा प्ले ग्रुप, लोअर केजी, सिनियर केजी असं वेगवेगळी नावं आहेत त्याला. मग या पद्धतीने ही 3 वर्ष, मग हे पहिल्या आणि दुसरीचं 2 वर्ष. त्यानंतर हा प्रारंभिक आहे म्हणजे याला आपल्या इथे एलिमेंटरी बेसिकली म्हणतात. सो हा एलिमेंटरी आहे जो 3 वर्षांचा आहे.
याच्यामध्ये वय वर्ष 8 ते 11 वर्ष, 8 ते 11 म्हणजे किती, दुसरी नंतर बरं का, म्हणजे इयत्ता तिसरी ते चौथी आणि चौथी ते पाचवी. सो अशा पद्धतीने इथे आपल्याला पाहायला मिळतं की हा पुढचा टप्पा येतो 8 ते 11, 8 ते 9, 9 ते 10 आणि 10 ते 11. अशा प्रकारे हे 3 वर्ष, तीन इयत्ता, तिसरी चौथी आणि पाचवी. त्यानंतर मध्यस्तर, तो म्हणजे मिडल स्टेज. ह्या मिडल स्टेज मध्ये 3 वर्ष असतील, 11 ते 14 वर्ष. 11 ते 14 वर्षामध्ये काय असेल तर इयत्ता 6वी आणि 8वी, 6वी 7वी 8वी अशा ह्या इथे 3 वर्ष असतील. आणि त्यानंतर शेवटचा असेल सेकंडरी, तो म्हणजे 4 वर्षांचा, 14 15 16 17 18, 14 ते 18, 9वी ते 12वी. याला थोडस सोपं करून सांगायचं झालं तर आपल्याला हे कसं करता येतं बघा, की जिथे पूर्वी कसं होतं, 5 प्लस 3 प्लस 2 प्लस 2 अशा प्रकारे ते चालायचं. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 प्लस ते 2 12 असं ते पूर्वीचं सूत्र होतं. याच्या अगोदर कसं होतं, कोठारी आयोगाने हे सरळ सरळ याचे 10 आणि हे प्लस 2 हे कोणी सांगितलं होतं, हे कोठारी आयोगाने सांगितलं होतं. ठीक आहे, हे कोणी सांगितलं तर दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ना, तर त्या राष्ट्रीय धोरणाने हे असं त्याचं विभाजन करण्यात आलं होतं. आता यांनी काय केलं, आता हा हे काय आहे, हे आहे इयत्ता पहिली पासून पहिली 5 वर्ष. ठीक आहे, म्हणजे इयत्ता पहिली ज्याला आपण म्हणतो निम्न प्राथमिक म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी. त्यानंतर हे आहे 6वी 7वी 8वी म्हणजे उच्च प्राथमिक 6वी 7वी 8वी. आणि त्यानंतर 9वी 10वी हे निम्न प्राथमिक 9वी 10वी. आणि हे उच्च निम्न माध्यमिक हे आहे उच्च माध्यमिक, त्याच्यामध्ये काय 11वी आणि 12वी. सो असा हा पॅटर्न पूर्वी होता. आता हा यांनी बदलवायचं ठरवलं. याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या, इथे काय होतंय, इयत्ता पहिली पासून आपली सुरुवात होते. पहिलीच्या अगोदरची 2-3 वर्ष जी आहेत ज्याला आपण काय म्हणतो पूर्व प्राथमिक शिक्षण, हे पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्वी इथं कुठे नव्हतं. पूर्व प्राथमिक शिक्षण इथे कुठेच नाहीये. मग ह्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार तिसऱ्या काय करण्यात आलं, याची 3 वर्ष आणि ह्या 5 मधली 2 वर्ष. ठीक आहे, लक्षात घ्या, अशी मिळून ही किती बनली 5. म्हणजे हे पहिले 3 बालवाटिकेची इथली आणि पहिली दुसरी इथली. सो अशा पद्धतीने हे 5 पहिले आणले. मग पुढे यांनी काय केलं आता, तर हे तिसरं 3 वर्ष आहेत ना पुढचे आता, म्हणजे किती आता इथे झालं बघा 2, सॉरी इथले 3. मग यामधले हे 2 वर्ष आणि ह्या 5तले उरलेले 3 वर्ष, हे उरलेले 3 वर्ष, हे 3 वर्ष प्लस इकडलं एक घेतला आणखी. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने हे किती झाली 4. म्हणजे काय होतं इथे की एकूणच 5 + 4 आपण आता बघितलं ना इथे, सॉरी 5 + 3 + 3 हे इथली पाचवीची 3च आहेत, सॉरी यातल्या 3 हा असा 5 + 3 म्हणजे 3 इथे 8वी आपली झालेली आहे. आता पुढचे 3 हे जे आहे ते आहेत तसे 3 इथे घेतले, 5 + 3 + 3 आणि हे जे 2 आणि 2 आहेत, हे 2 आणि 2 हे या ठिकाणी 4 अशा स्वरूपात संबोधण्यात आले. सो एकूण 4, 5 + 3 + 3 + 4 हा नवा आकृतीबंध आपल्याला इथे पाहता येतो. म्हणजे बदल फक्त ह्या पहिल्या 2 टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढचे 3 आहे तसे खाली येत आहेत. पुढचे 2 आणि 2 हे एकत्र करण्यात आले, फक्त इथे त्याला वेगळं मानलं जायचं
निम्न माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांना एकत्र केलं आणि 4 आणण्यात आलं. सो 5 + 3 + 3 + 4 अशा पद्धतीने हा आता पॅटर्न त्या ठिकाणी आला. पहिल्या 5 ला ते काय म्हणतात, हा आहे पायाभूत, फाउंडेशन, हा आहे पायाभूत. दुसरे 3 जे सुरुवातीचे नंतरचे येतात ते आहे प्रारंभिक, प्रारंभिक. पुढचे 3 आहेत त्याला ते म्हणतात की हा आहे मध्य आणि हा खऱ्या अर्थाने माध्यमिक म्हणजे सेकंडरी. सो आपण जर इथं बघितलं तर प्रारंभिक, पायाभूत स्तर, प्रारंभिक स्तर, मध्य स्तर आणि माध्यमिक स्तर, बरं का, अशा पद्धतीने मिडल आणि सेकंडरी यात फरक आहे, लक्षात घ्या. मग आपलं आजचं प्राथमिक शिक्षण पुन्हा एकदा 5 + 3 + 3 इथपर्यंत राहील. हे प्राथमिक शिक्षण असेल एवढं आणि याच्यानंतर माध्यमिकचा 4 वर्षांचा वेगळाच तिथे विचार असेल. सो या पद्धतीने हे आपल्याला पाहता येतं. ठीक आहे. सो हे एक महत्वाचं होतं. पुढे जाऊया. आता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या इतर शिफारसी कोणत्या आहेत बघा. त्यात पुढची आहे पूर्व बाल्यावस्था. आता आपण बघितलं तसं बालवाटिका, पहिलीच्या अगोदरची 3 वर्ष. पूर्व बाल्यावस्थेअंतर्गत संगोपन व शिक्षणाचे, याला इंग्लिशमध्ये ECCE असं म्हणतात. तर ह्या ECCE चे इसवी सन 2030 पर्यंत, इसवी सन 2030 पर्यंत सार्वत्रिकीकरण साध्य करणे, म्हणजे 2030 पर्यंत एकही बालक पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं हे धोरण म्हणतं. ECCE करिता स्वतंत्र राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा घोषित केला जाईल. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी स्वतंत्र राष्ट्रीय अभ्यासक्रम असेल. आज आपण बघितलं तर राष्ट्रीय अभ्यासक्रम हा इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत आपला आहे, पण त्याच्या अगोदरही नाहीये आणि त्याच्यानंतरही नाहीये. त्याच्यानंतरचा म्हणजे ग्रॅज्युएशनचा सिलेबस किंवा अभ्यासक्रम प्रत्येक विद्यापीठानुसार बदलत जातो. पण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत आहे. पूर्व प्राथमिकसाठी तो नाहीये, तो आणला जाईल असं त्यांचा इथं घोषणा आहे. इसवी सन 2030 पर्यंत ढोबळ पटनोंदणीचे GER 100% आपल्याला प्रमाण वाढवायचं आहे. कधीपर्यंत? 2030 पर्यंत. 30 हे वर्ष आपल्यासाठी का महत्वाचं आहे? कारण नव्याने स्वीकारण्यात आलेली जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, नव्याने स्वीकारण्यात आलेली जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव करण्याचं लक्ष्य कधी आहे? 2030 आहे. आणि त्याला अलाइन करून त्याच्यानुसार आपले सगळे टार्गेट आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा, मुक्त शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून 2 कोटी शाळाबाह्य बालकांना पुन्हा शाळेत घेऊन यायचं आहे. मुक्त शिक्षण म्हणजे तुम्हाला माहिती असेल संस्था NIOS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल च्या माध्यमातून 2 कोटी शाळाबाह्य बालकांना पुन्हा शालेय प्रवाहात आणायचं आहे. त्यानंतर पुढे पायाभूत साक्षरता आणि अंकगणित शिक्षण राष्ट्रीय मिशन, बघा, फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी FLN हे सुरू केलं जाईल. अशा प्रकारची घोषणा याच्या अंतर्गत करण्यात आली की ज्याच्यामध्ये बेसिक लिटरसी असेल आणि बेसिक न्यूमरसी शिक्षण असेल, जे सर्वांना मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातील. पुढे राष्ट्रीय ग्रंथ प्रोत्साहन धोरण. राष्ट्रीय ग्रंथ प्रोत्साहन धोरण, पुस्तकं वाचली तर त्या ठिकाणी समाज वाचणार आहे हे माहिती आहे आणि त्याचाच आधारे इथे हा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रामध्ये तर आपला गाव तिथे ग्रंथालय सारख्या योजना आपल्या फार पूर्वीपासून असलेल्या पाहायला मिळतात. यानुसार आता काय केलं जाईल? राष्ट्रीय स्तरावरती अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातील. ग्रंथ धोरण, ग्रंथ प्रोत्साहन धोरण. पुढे राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम रूपरेखा 2020-21 विकसित केली जाईल. जसं आता आपण बघितलं तसं की शालेय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा असतो, तो अद्ययावत केला जाईल, त्याच्यामध्ये अपडेट केलं जातं. मातृभाषा, स्थानिक भाषा हेच इयत्ता 5वी पर्यंतचं माध्यम असेल. त्या पुढील शिक्षण स्तरावर मात्र त्रिभाषा सूत्र प्लस संस्कृत पर्यायी असं स्वरूप असेल. आता हे लक्षात घ्या की मातृभाषा ही प्रथम भाषा असली पाहिजे. आता त्रिभाषा सूत्र जे होतं हे कोठारी आयोगाने सांगितलं होतं.
त्रिभाषा सूत्र म्हणजे ज्याच्यामध्ये 3 भाषा. पहिली भाषा कोणती असेल? तुमची मातृभाषा. दुसरी भाषा कोणती असेल? हिंदी. आणि तिसरी भाषा असेल इंग्लिश. या त्रिभाषा सूत्र त्यांनी सांगितलं होतं. पण बहुतांशी ज्या शासकीय शाळा आहेत, त्या शासकीय शाळेमधलं जे शिक्षण आहे ते त्या त्या राज्यातल्या मातृभाषेतूनच दिलं जातं. ठीक आहे. इथे फक्त ते काय केलंय, कंपल्सरी करण्यात आलंय की 5वी पर्यंत शिक्षण हे मातृभाषेतूनच असलं पाहिजे. पण हे कंपल्शन बेसिकली ज्या हे असतात शासकीय शाळा असतात, तर त्यांच्यासाठी हे प्रामुख्याने लागू असतं. त्यानंतर त्या पुढील स्तरावर मात्र त्रिभाषा सूत्र म्हणजे 6वी नंतर त्रिभाषा सूत्र प्लस संस्कृत. पण संस्कृत कसं असेल तर ते पर्यायी असेल. याच्यावर टीकाही करण्यात आल्या बऱ्याचशा. पण संस्कृत भाषेच्या अध्ययनामुळे निश्चितपणे भाषेवरती प्रभुत्व येतं, कारण त्या मूळ भाषेकडे आपण जातोय. म्हणजे संस्कृत भाषेमुळे उच्चारण किंवा भाषा एखादी नवीन शिकून घेणं हे सहज जमतं. आणि त्यासाठी संस्कृत भाषा, पण ती पर्यायी ठेवण्यात आली आहे. ज्याला शक्य आहे त्याने घ्यावी, ज्याला नको आहे त्याने नको घ्यायला. त्यानंतर नियमित व रचनात्मक मूल्यमापन हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरं का. 360 डिग्री होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हे डेव्हलप केलं जाईल आणि त्याच्या अंतर्गत नियमित व रचनात्मक मूल्यांकन केलं जाईल. बघा, राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार एक हे होतं, मूल्यांकनाची एक पद्धत होती, ती म्हणजे कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, CCE, कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. याच्यामध्ये कंटिन्युअस आहेच आहे नियमितपणे, आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह आहेच आहे, त्याला शब्द मात्र होलिस्टिक वापरलाय. ठीक आहे, थोडंसं त्याच्या पुढचं पाऊल म्हणून आपण याच्याकडे बघू शकता, 360 डिग्री होलिस्टिक प्रोग्रेस. आणि याच्या अंतर्गत काय केलंय की CCE मध्ये 8वी पर्यंत परीक्षा नव्हत्या, किंवा 8वी पर्यंत परीक्षा होत्या पण त्या परीक्षेमध्ये पास नापास केलं जायचं नाही. कुठे? या पूर्वीच्या CCE पद्धतीनुसार. पण जर आपण आत्ता पाहिलं कुठे, या 360 डिग्री होलिस्टिक प्रोग्राम नुसार, तर मात्र इथे 360 डिग्री होलिस्टिक प्रोग्रेस मध्ये परीक्षा आणि पास नापास या सगळ्या बाबी आणण्यात आल्या. इयत्ता 3रीला परीक्षा घेतली जाईल, 5वीला घेतली जाईल, 8वीला घेतली जाईल. या 3 टप्प्यावरती परीक्षा घेतल्या जातील. त्याच्यामध्ये पास नापास हे ठरवलं जाईल. एवढंच फक्त फरक आहे की हे करायचं का नाही, हे कुठे परीक्षा असली पाहिजे, 3 टप्प्यावर असल्या पाहिजेत का 2च असल्या पाहिजेत, हे सर्व काही ठरवायचं आहे त्या त्या राज्य शासनांनी. हे स्वातंत्र्य राज्य शासनांना आहे, हे मात्र नक्की आहे. आणि 10वी आणि 12वीच्या स्तरावर सुद्धा ज्या बोर्ड परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करण्यात येईल असं या धोरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. पुढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे स्तंभ आहेत, मी ते शेवटी सांगतो. आपण शिफारसींकडे अगोदर बघूयात, तरतुदींचा आपण अभ्यास करूयात. पहिला आहे पारख, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, परख किंवा पारख. मित्रांनो, याच्यामध्ये जर शब्द तुम्ही पाहिले तर बघा काय आहे, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. तर समग्र विकासासाठी कामगिरी मूल्यांकन, आढावा आणि ज्ञानाचे विश्लेषण असं त्याचं मराठीमध्ये रूपांतरण होतं. हे राष्ट्रीय दर्जा निश्चिती करणारे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन केले जाईल, त्याची स्थापना झाली सुद्धा. आता हे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र म्हणजे तुम्हाला एक शब्द, तुम्हाला एक संस्था माहिती असेल बघा, नॅक आहे ना, नॅशनल ॲक्रेडिटेशन अँड असेसमेंट काउन्सिल, नॅक. आता ही नॅशनल ॲक्रेडिटेशन अँड असेसमेंट काउन्सिल जी आहे ती उच्च स्तरावर, उच्च शिक्षण स्तरावरती शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी काम करते, किंवा त्याचं मूल्यांकन करण्याचं काम करते, परफॉर्मन्स मोजण्याचं काम करते. तसंच आता प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्तरावरती परख याच्या मार्फत हे मूल्यांकनाचं काम केलं जाईल आणि त्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होईल. शालेय शिक्षणासाठी मानक स्टँडर्ड निश्चिती आणि मान्यतेकरिता स्वतंत्र राज्य शालेय मानक प्राधिकरण, स्टँडर्ड्स. हो, प्रत्येक शाळा वेगवेगळ्या पद्धतीने काम करते, त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या मनात भेदभाव, पालकांच्या मनात भेदभाव, वंचिततेची भावना निर्माण होते. त्यापेक्षा
एक समान पद्धतीने काही स्टँडर्ड असले पाहिजेत सगळ्या शाळेमध्ये. आता हे पूर्वी कसं होतं, फॉर एक्झाम्पल राईट टू एज्युकेशन नुसार प्रत्येक शाळेमध्ये क्रीडांगण पाहिजे. हे एक मानक आहे, स्टँडर्ड आहे. हा स्टँडर्ड आहे. प्रत्येक शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, सेकंड स्टँडर्ड स्टँडर्ड आहे. हा म्हणजे मानक आहे, हे असलं पाहिजे. अशा पद्धतीने ते बाबी तिथे असल्या पाहिजेत. मग जसं हे राईट टू एज्युकेशन ऍक्टने केलं होतं, तसंच इथे ते आणखी मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि त्यासाठी एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी ही शिफारस आहे. शिक्षक होण्याकरिता इसवी सन 2030 पर्यंत 4 वर्षांचा बीएडचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी किमान पात्रता असेल, त्याची ही अंमलबजावणी सुरू झाली 21 पासून. सेवाकालीन प्रशिक्षण सर्व शिक्षकांना दरवर्षी किमान 50 तासांचे असेल. येस, सेवाकालीन म्हणजे शिक्षक म्हणून काम करताय ना तुम्ही, तर काम करता करता तुम्हाला मिळणारं ट्रेनिंग. आणि शिक्षक म्हणून जॉईन करण्याच्या अगोदर जे बीएड करता ना, त्याला सेवापूर्व म्हणतात. तर हे सेवाकालीन प्रशिक्षण सर्व शिक्षकांना किती, 50 तासांचं. शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके ही राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेद्वारा इसवी सन 2022 पर्यंत विकसित केली जाते. जसं शाळेसाठी काही स्टँडर्ड्स असायला पाहिजे, तसं शिक्षकांसाठी सुद्धा काही स्टँडर्ड असले पाहिजेत आणि त्यानुसार सर्व राष्ट्रीय स्तरावर आपण ते राबवले गेले पाहिजेत. कुठे नुसतं डीएड वरती आहे, कुठे बीएड वरती आहे, कुठे एमए पण चालतोय, कुठे पीजी पण चालतंय, असं नाही चालणार. सगळीकडे एक स्टँडर्ड पाहिजे शिक्षकांचा सुद्धा. त्यानंतर विशेष शैक्षणिक क्षेत्र बघा, आपण SEZ आपल्याला माहिती आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन. त्या स्पेशल इकॉनॉमिक झोन प्रमाणेच आता इथे स्पेशल एज्युकेशन झोन ही स्थापन करण्यात येणार, की ज्यामुळे किंवा ज्याच्या माध्यमातून जे वंचित घटक आहेत, त्यांची लोकसंख्या ज्या प्रदेशात जास्त आहे, तेथे शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी या स्पेशल एज्युकेशन झोनची स्थापना केली जाणार आहे. पुढे हे जे जवाहर नवोदय विद्यालय आहेत आणि केंद्रीय विद्यालय आहेत, यांची स्थापना या SEZ क्षेत्रामध्ये व महत्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये केली जाईल. आता आपल्याला माहिती आहे की जवाहर नवोदय विद्यालय हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आहेच आहे. पण जिथे असा SEZ स्थापन केला जाईल, तिथे एक्स्ट्रा जवाहर नवोदय विद्यालय, एक्स्ट्रा त्या ठिकाणी केंद्रीय विद्यालय स्थापन केले जातील. आणि हे कुठे असतील, तर ज्या ठिकाणी स्पेशल एज्युकेशन झोन असेल व त्याचबरोबर जिथे महत्वाकांक्षी जिल्ह्यांची यादी नीती आयोगाद्वारे तयार करण्यात आलेली आहे, त्या महत्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये असे एक्स्ट्राचे नवोदय विद्यालय स्थापन केले जातील. लिंग भाव समावेश निधी, जेंडर इन्क्लुझिव्ह त्या ठिकाणी फंडिंग आहे, हा फंड आहे. तर हा जो काही लिंग भाव समावेश निधी हा स्थापन केला जाईल कुणासाठी, तर महिला आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी हा स्थापन केला जाईल. आणि हा फार महत्वाचा इनिशिएटिव्ह आहे, ते गरज होती. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा स्तर इयत्ता 12वी पर्यंत वाढवण्यात येईल. जर तुम्हाला माहिती असेल तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची 2004 मध्ये सुरुवात झाली आणि ह्या योजनेअंतर्गत फक्त इयत्ता 8वी पर्यंतच, ठीक आहे, 5वी ते 6वी 7वी 8वी 3 वर्ग, 6वी 7वी 8वी 3 वर्ग फक्त चालवले जायचे. निवासी स्वरूपातली ही शाळा आहे. मात्र आता खरं तर ह्या शैक्षणिक धोरणाच्या घोषणे अगोदरच समग्र शिक्षा अभियान सुरू करण्यात आलं. त्या समग्र शिक्षा अभियानामध्ये हे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जी योजना आहे ती 12वी पर्यंत वाढवण्यात आली होती, पण याच्यामध्ये पुन्हा तो समावेश करण्यात आलेला आहे आणि आता 12वी पर्यंत हे असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता वापरण्यासाठी भारतीय सांकेतिक भाषा ही त्या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये प्रमाणित केली जाईल. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल जे दिव्यांग बालक आहेत त्यांना अडचणी अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या येतात. मराठीमध्ये आपल्याला बोलायचंय, आपण विशिष्ट शब्द आणि विशिष्ट उच्चारण करतो. तमिळमध्ये बोलायचंय, विशिष्ट शब्द आणि विशिष्ट प्रकारचे उच्चारण त्या ठिकाणी केले जातात. पण जसं भाषा प्रांतानुसार बदलत जाते आणि त्यानुसार त्यांचं काय होतं, तिथे ती लोक ते भाषा शिकून घेतात. पण जर समजा एखादा दिव्यांग आहे आणि जे काही आपण म्हणतो ना, जे सांकेतिक भाषा असते, ती सांकेतिक भाषा मराठीमध्ये वेगळी, तमिळमध्ये वेगळी, हिंदीमध्ये वेगळी अशी असून चालणार नाही. तर ती सर्वत्र एक असावी, जेणेकरून
सर्व ठिकाणी दिव्यांग बालकांना सहजपणे वावरता येईल आणि कम्युनिकेशन साध्य करता येईल, यासाठी हा प्रयत्न आहे. सेवापूर्व व सेवाकालीन शिक्षकांना विशेष विद्यार्थ्यांकरिता शिक्षक बनण्यासाठी सर्टिफिकेट कोर्सची सुरुवात करण्यात येईल. पुन्हा एकदा, जे विशेष बालक आहेत त्यांच्यासाठीचा हा उपक्रम आहे. यासाठी आपण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे असे कोर्सेस आहेत. इथे राष्ट्रीय स्तरावरती हे कोर्सेस चालवले जातील. त्यानंतर तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ब्रीद वाक्य वगैरे त्याचं आहे. आपण ते पाहू शकतो. आपण मध्ये शेवटी याचा विचार करूयात. आपण अगोदर शिफारसी बघूयात. पुढची शिफारस आहे बघा, डे टाइम बोर्डिंग स्कूल म्हणून बालभवन हे राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये करिअर संबंधी, कला संबंधी, क्रीडा संबंधी प्रोत्साहन देतील. बालभवन ही संकल्पना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारामधून निर्माण झाली. बालभवन हे 1954-55 पासूनच संपूर्ण भारतभर स्थापन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही आहे, सॉरी, तसे निश्चित ठिकाणी तसे हे आहेत. हे जे बालभवन असतात, त्या बालभवनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे अभ्यासक्रम नाही शिकवला जात तिथे, पण अभ्यासक्रमासंदर्भातल्या त्याच्यापेक्षा वेगळ्या अशा ऍक्टिव्हिटी, फॉर एक्झाम्पल म्युझिक, पेंटिंग, त्यानंतर तुमचं क्ले आर्ट, अशा वेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना ते शिकवलं जातं. आणि विशेष करून जेव्हा विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात तेव्हा मनोरंजन, त्यांचं खेळणं पण होईल आणि त्या आनंदातून त्यांना शिकता येईल म्हणून बालभवन स्थापन करण्यात आले होते. आता ह्या बालभवनला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये किंवा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तिथे डे टाइम बोर्डिंग स्कूल पण त्याला म्हटलं जाईल. म्हणजे काय, तिथे आता त्यांना जेवणाची पण सोय असेल, दिवसभर तिथे ते राहतील आणि तिथे ह्या बालभवनच्या माध्यमातून करिअर संबंधी, वेगवेगळ्या प्रकारच्या कला संबंधी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, शिक्षण दिलं जाईल, अशी ही घोषणा आहे. ही पुढची एक महत्वाची आणि अभिनव अशी शिफारस आहे बघा, सामाजिक चेतना केंद्र म्हणून मोफत स्वरूपात शालेय पायाभूत सुविधा वापरता येतील. सामाजिक चेतना केंद्र म्हणून मोफत स्वरूपात शालेय पायाभूत सुविधा वापरता येतील. शाळेकडे क्रीडांगण असतं, शाळेकडे खोल्या असतात. जर आपल्याला समजा काही सामाजिक प्रबोधनाची कामं करायची, फॉर एक्झाम्पल स्त्री भ्रूण हत्या आहे, स्त्री भ्रूण हत्या संदर्भात आपल्याला जनजागृती करायची, तर आपण शाळेचा जो रंगमंच आहे, शाळेचं जे क्रीडांगण आहे ते मोफत वापरू शकतो. कसं? सामाजिक चेतना केंद्र म्हणून. कारण आपला हेतू कसा आहे, समाजामध्ये नवचेतना निर्माण करण्याचा आहे. कळतंय तुम्हाला? ओके. इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षण, आता व्यावसायिक शिक्षण सुरू झालं. इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात करण्यात येईल. पूर्वी व्यावसायिक शिक्षण हे इयत्ता 9वी पासून होतं, ज्याला SSC योजना म्हटलं जायचं. 8वी नंतर सुद्धा 9वीला तुम्ही न जाता तिकडे ITI ला जाऊ शकायचा, तोही ऑप्शन होता. पण आता 6वी पासूनच हे आणण्यात येणार आहे. इसवी सन 2025 पर्यंत किमान 30% विद्यार्थी हे व्यावसायिक शिक्षण प्राप्त केलेले असतील, असं टार्गेट याच्या अंतर्गत ठरवलंय. लोकविद्या हा आणखी एक इनिशिएटिव्ह आहे. भारतामध्ये निर्मित ज्ञान हे विद्यार्थ्यांना उपलब्ध केले जाईल. म्हणजे काय की लोकविद्या म्हणजे आपलं पारंपरिक जे कल्चर आहे, पारंपरिक जे ज्ञान आहे, मग ते आजीबाईचा बटवा असेल किंवा आपले पारंपरिक कलाकुसरीची कौशल्य असतील, हे सगळं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं हा यातला एक महत्वाचा मुद्दा. इयत्ता 6वी ते 8वी मधील विद्यार्थी स्थानिक व्यावसायिक क्षेत्रातील तज्ञांसोबत अनुभव प्राप्त करतील. आता हे जर बघितलं आपण तर तुम्हाला माहिती असेल, महात्मा गांधीजी यांच्या विचारामधून जी सेवाग्राम योजना आली पुढे, ज्याला वर्धा शिक्षण समिती असेही म्हणतात, वर्धा शिक्षण समिती, वर्धा शिक्षण योजना, आणि त्याच्या माध्यमातून बुनियादी शिक्षण ज्याला म्हणतात किंवा नई तालीम म्हणतात, त्या नई तालीम मध्ये बुनियादी शिक्षणामध्ये सुद्धा याचा समावेश होता. कधी? 1936-37 ची ही घटना आहे की ज्यावेळेस वर्धा शिक्षण योजना आली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा ज्या प्रदेशामध्ये शाळा आहे त्या प्रदेशामध्ये तिथं जे काही शिक्षण म्हणजे जे कलाकुसरीचं शिक्षण असतं, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरीचं, क्राफ्टचं, हस्तव्यवसाय, कारागीर लोक जे काम करतात, तर त्या वर्धा शिक्षण योजनेमध्ये एक प्रावधान असं होतं, तरतूद अशी होती की
त्या शाळेतले विद्यार्थी हे काही काळ त्या परिसरातल्या कलाकुसर कारागिरांकडे जातील आणि त्यांच्याकडून तिथे ते कौशल्य शिकून घेतील. तेच आपल्याला इथे पुन्हा नव्याने आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना. आता पुढे जाऊया उच्च शिक्षणाकडे. उच्च शिक्षण आता हे होतं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा भाग किंवा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातला हा घटक. मग आता पुढे जाऊया आणि पुढे चर्चा करूया की उच्च शिक्षणामध्ये याच्या अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे. तर इथे ढोबळ पटनोंदणीचे प्रमाण सध्याच्या 26.3% इसवी सन 2035 पर्यंत 50% वाढवणं. सध्या किती होतं म्हणजे 2018 मध्ये 26.3% ही पटनोंदणी होती. 2035 आहे बरं का, इथे 30 नाही आहे. 2035 पर्यंत हे प्रमाण 50% वाढवणं हे याच्या अंतर्गत अपेक्षित होतं. पुढे उच्च शिक्षण संस्थांमध्ये 3.5 कोटी नवीन जागा वाढवण्यात येतील. कसल्या विद्यार्थ्यांच्या जागा? 3.5 कोटी नवीन जागा वाढवण्याचं लक्ष्य आहे. बहुप्रवेश आणि बहुनिर्गम टप्प्यांची कल्पना असलेली बहुशाखीय व व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मीकरण असणारे 3 ते 4 वर्षांचे पदवी शिक्षणाचे नियोजन आहे. बघा, बहुप्रवेश असेल, बहुनिर्गम असेल म्हणजे मल्टिपल एंट्री असतील, मल्टिपल एक्झिट असतील. कधी पण या कधी पण जा असं नाही. कधीही तुम्ही कुठल्याही वर्षी प्रवेश घेऊ शकता, कुठल्याही वर्षी तुम्ही बाहेर पडू शकता असं. बहुशाखीय म्हणजे काय? मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे वेगवेगळ्या शाखा एकत्र करून, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स किंवा प्रोफेशनल शिक्षण आणि पारंपरिक आर्ट शिक्षण किंवा ह्युमॅनिटी आणि आर्ट शिक्षण असं एकत्र करू शकतो आपण त्यामध्ये. मल्टी डिसिप्लिनरी आणि व्यावसायिक वोकेशनल अशा प्रकारचं 3 ते 4 वर्षांचं पदवी शिक्षण आता यापुढे उपलब्ध असेल. आतापर्यंत काय व्हायचं, समजा तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, फर्स्ट इयरला तुम्ही ऍडमिशन घेतलं, तर फर्स्ट इयर ऍडमिशन घेतलं आणि जर समजा तुम्ही 3 वर्षाचं काय करताय, बीकॉम करताय किंवा बीएससी करताय, तर मग तुम्हाला पहिलं वर्ष बीएससीचं, दुसरं वर्ष बीएससीचं आणि तिसरं वर्ष बीएससीचं हे तिन्ही वर्ष तुम्हाला कंप्लीट करावी लागायची. त्याच्यानंतरच तुम्हाला बीएससीचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मिळायचं. पण जर समजा एखादा याच्यात विद्यार्थी बीएससी मध्ये बाहेर पडला पहिल्या वर्षातून, तर त्याला बीएससीचं पहिलं वर्ष पूर्ण केले असं सर्टिफिकेट काही मिळत नव्हतं, त्याला काही व्हॅल्यू पण नव्हती. नंबर 1. नंबर 2, तो म्हणजे जर एखादा विद्यार्थी फक्त बीएससी करत असेल तर तो फक्त बीएससीच करू शकायचा. त्याला बीएससी करता करता त्याला प्रोफेशनल शिक्षण घेणं, ह्युमॅनिटीचा अभ्यास करणं किंवा आर्ट्स हे शक्य नव्हतं, अलाउ नव्हतं. आणि त्याचबरोबर तो जर एकदा फर्स्ट इयर मधून बाहेर पडला तर पडला त्याला गळती म्हणून त्या ठिकाणी मानलं जायचं. आता मात्र काय केलं, हे ठेवलं नाही. आता याच्यामध्ये 4 वर्ष तुम्ही काय करू शकता, वेगळ्या प्रकारे शिक्षण घेऊ शकता. जर समजा पहिलं उदाहरण घ्या बीएससीचं आपलं. एखादा विद्यार्थी आहे, तो बीएससी त्याने एंट्री केली, 1 वर्ष त्याने बीएससी फर्स्ट इयर पूर्ण केलं आणि त्यांना सोडून दिलं. तर सोडून दिल्यावर सुद्धा त्याला काय मिळेल, प्रमाणपत्र मिळेल. 1 वर्ष पूर्ण केलं ना त्याने, तर त्याचं त्याला सर्टिफिकेट मिळेल. सर्टिफिकेट कोर्स इन बीएससी असं त्याचं स्वरूप असेल, हे त्याला मिळेल तिथे. दुसरं, 2 वर्षानंतर त्याला प्रगत पदविका मिळेल. जर समजा 2 वर्षानंतर त्याने सोडायचा विचार केला तर त्याला तिथे ऍडव्हान्स डिप्लोमा इन बीएससी सायन्स असं ते म्हटलं जाईल. 3 वर्ष त्याने पूर्ण केली तर त्याला मात्र तिथे डिग्री सर्टिफिकेट इन बीएससी असं त्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि जर समजा त्याने असं ठरवलं की नाही, मी बीएससी 4 वर्षांची जी बीएससी मी ती पूर्ण करतो 4, तर त्याला काय मिळेल, फक्त पदवी नाही मिळणार, तर त्याला संशोधनासह पदवी मिळेल, म्हणजे विथ रिसर्च डिग्री. कारण 4थ्या वर्षी त्याला काय करायचंय, संशोधन पार पाडायचं आहे. अशा पद्धतीचं हे शिक्षण असेल. या पद्धतीने ही व्यवस्था राबवली जाईल, ज्याबद्दलच्या आता वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आलेल्या आहेत ऑलरेडी. महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात हे कसं राबवता येईल याच्या संदर्भातल्या समिती, गट हे स्थापन करण्यात आलेले आहेत ऑलरेडी, लक्षात घ्या. सो या पद्धतीने हे असेल.
आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने बीएससी 4 वर्षांची केली तर त्याची एमएससी जी आहे ती 1च वर्षाची असेल. येते लक्षात तुमच्या? जर त्याने बीएससी 4 वर्षांची केली तर एमएससी 1च वर्षांची असेल. याच्या पलीकडे आणि जर समजा त्याने काय केलं फक्त 3 वर्षांची बीएससी केली तर मात्र त्याची एमएससी ही आणखी 2 वर्षांची असेल. असं एमएससी तिकडे 1 वर्ष करायचं तर इकडे 4 वर्षाचं कर, तिकडे 2 वर्षांची करायची तर इकडे 3 वर्षाचीच कर. अशा प्रकारची संधी आहे. आणि बरं दुसरं म्हणजे काय, बहुप्रवेश म्हणजे काय, की इथे बालक किंवा विद्यार्थी हे कधीही एंट्री करू शकतं. म्हणजे पहिल्या वर्षानंतर ते बाहेर पडलं तर त्याला परत आल्यानंतर त्याला दुसऱ्या वर्षी ऍडमिशन घेता येतं. दुसऱ्या वर्षी बाहेर पडलं 2-3 वर्षानंतर परत आला, तिसऱ्या वर्षी ऍडमिशन घेता येतं. म्हणजे कधीही बाहेर पडा, कधी बाहेर पडला तर तुम्हाला हे मिळणारच आहे. कधीही तुम्ही एंट्री करा. बहुप्रवेश, बहुनिर्गम आणि बहुशाखीय म्हणजे बीएससीचा हा जो कोर्स आहे तो बीएससी प्लस याच्यामध्ये ह्युमॅनिटीचा पण समावेश असू शकतो. हे प्रत्येक विद्यापीठानुसार आहे. बीएससी प्लस ह्युमॅनिटी पण असू शकतं किंवा बीएससी प्लस वोकेशनल पण असू शकतं. ठीक आहे. म्हणजे फक्त प्लेन बीएससी नाही, आता एकतर बीएससी वोकेशनल किंवा बीएससी ह्युमॅनिटीज यांचं एकत्रीकरण बहुशाखीय त्याला म्हटलं जातं. सो अशा पद्धतीने हे आता नव्याने उच्च शिक्षण किंवा पदवीचं शिक्षण हे त्या ठिकाणी येणार आहे. पुढे बघा, पदव्युत्तर पदवी 1 किंवा 2 वर्षांची असेल. मी आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने एमफिल हा कोर्स रद्द करण्यात आलेला आहे. पूर्वी जेव्हा पीजी केलं जायचं, पीजी केल्यानंतर तुम्हाला पीएचडी करायची असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी ह्या दोघांच्या मध्ये जो कोर्स असतो त्याला एमफिल म्हटलं जायचं. एमफिल म्हणजे मास्टर इन फिलॉसॉफी, म्हणजेच तुम्ही संशोधन पद्धती किंवा संशोधन शास्त्रामध्ये मास्टरी करताय. एमफिल जे करायचे त्यांना पीएचडी 2 वर्ष कमी करावी लागायची, कारण पीएचडी जनरली 5 वर्षांची असते. इथे ती 2 वर्षामध्ये तुम्हाला करता येते. 3 वर्षामध्ये एमफिल केल्यानंतर. पण ह्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगण्यात आलं की एमफिलची गरज नाहीये. थेट विद्यार्थ्यांना आपण 4थ्या वर्षी संशोधन शिकवतोच आहे, काही गरज नाहीये त्याची. आपण थेट काय करू, त्यांना पुढे जाऊ देऊ. म्हणून एमफिल हे त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलं. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची स्थापना करून क्रेडिटचं हस्तांतरण सुलभ होईल यासाठी प्रयत्न केले जातील. जे क्रेडिट आहेत, आता आजकाल बघितलं तुम्ही तर प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये क्रेडिट दिले जातात, ना की मार्क्स. ते क्रेडिट पॉईंट जे असतात ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी असतात. तुम्ही कमवानी शिकायचं काय असेल, तुम्ही काही सामाजिक कार्य करत असाल, तुम्ही अदर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये काम करत असाल, एनसीसी मध्ये असाल, एनएसएस मध्ये असाल, तिथून तुम्हाला ते क्रेडिट पॉईंट मिळतात. हे क्रेडिट पॉईंट तुम्ही तुमच्या अॅन्युअल जे काही तुमचा रिपोर्ट असतो त्यामध्ये तुम्हाला ते दाखवले जातात. हे क्रेडिट पॉइंट्स तुम्हाला हस्तांतरित करता यावे सहज एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात, त्याचबरोबर एका कोर्सकडून दुसऱ्या कोर्सकडे, यासाठी हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची स्थापना केली जाईल. बहुशाखीय शिक्षण संशोधन विद्यापीठांची मेरू, आयआयटी आणि आयआयएमच्या दर्जांची केली जाईल. म्हणजे जशा आयआयटी आणि आयआयएम आहेत ना, तशा पद्धतीने मेरू स्थापन केले जातील. मेरू म्हणजे बहुशाखीय मल्टी डिसिप्लिनरी शिक्षण, एज्युकेशन, संशोधन, रिसर्च विद्यापीठ, युनिव्हर्सिटी. सो मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी ह्या स्थापन केल्या जातील, ज्या संशोधनावरती फोकस करतील, पुढे नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करून प्रबळ संशोधन संस्कृती व संशोधन क्षमता वृद्धिंगत करण्यात येईल. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करून. भारतामध्ये जसं बघितलं आपण तर संशोधनाला प्रोत्साहन दिलं जात नाही, आणि मग याला कुठेतरी प्रोत्साहन देण्यात यावं म्हणून या पद्धतीने आपल्याला ह्या विद्यापीठांची किंवा संस्थांची स्थापना तिथं करायचं, हे घोषणा आपल्याला पाहता येऊ शकतात. पुढे बघा, भारतीय उच्च शिक्षण आयोगाची वैद्यकीय आणि कायदेविषयक शिक्षण वगळता, हे वैद्यकीय आणि कायदेविषयक शिक्षण वगळता उच्च शिक्षणाशी संबंधित एकमेव सर्वोच्च संस्था म्हणून स्थापना करण्यात येईल. कुणाची? इंडियन हायर एज्युकेशन कमिशन, म्हणजेच यूजीसीच्या ऐवजी
आपल्याला माहिती आहे ना, युजीसीच्या ऐवजी ही यशपाल समितीने शिफारस केली होती बघा. युजीसी आणि AICTE ह्या दोन्हीही संस्था एकत्र करा, मर्ज करा आणि त्याच्या जागेवरती ही भारतीय उच्च शिक्षण आयोग स्थापन करा, असं यशपाल समितीने सांगितलं होतं. त्याच्यानुसार इथे ते केलं जाईल. आता इथे काय केलं जाईल, फक्त याच्यामध्ये फक्त काय आहे, UGCचं आणि AICTEचं मर्ज करण्यात येईल ना, त्याच्यामुळे याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि कायदेविषयक शिक्षण येणार नाही. बघा, उच्च शिक्षणासंबंधी ही एकमेव सर्वोच्च संस्था असेल आणि या संस्थेचे पुढे 4 घटक असतील स्वतंत्र. हे अगोदर हे बघा, नियमन म्हणजे काय, रेग्युलेशन. ज्या काही संस्था विद्यापीठ आहेत त्यांच्यावर रेग्युलेशन, गुणवत्ता, दर्जा, त्याचा स्टँडर्ड, निधी, फंडिंग आणि मूल्यांकन, ॲक्रेडिटेशन आणि त्याचबरोबर त्याचं मानांकन करणं. सो यासाठी 4 वेगवेगळ्या परिषदा किंवा घटक असतील. पहिला, राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषद असेल. दुसरं, जनरल एज्युकेशन काउन्सिल, सामान्य शिक्षण परिषद, जी दर्जा निश्चिती करेल. उच्च शिक्षण अनुदान परिषद, जी फंडिंग करेल. आणि राष्ट्रीय मूल्यांकन परिषद, जी मूल्यांकनाचं काम करेल. अशा पद्धतीने 4 संस्था काम करतील याच्या अंतर्गत आणि त्याच्या माध्यमातून उच्च शिक्षणामध्ये गुणवत्तेचं काम प्रस्थापित केलं जाईल, अशी ती अपेक्षा आपल्याला आहे. पुढे, महाविद्यालयांची संलग्नता 15 वर्षात टप्प्याटप्प्याने समाप्त केली जाईल. महाविद्यालयांची संलग्नता किती, 15 वर्षात जवळपास 2 टप्प्यामध्ये समाप्त केली जाईल. म्हणजे असं की आज जर समजा एखादं महाविद्यालय असेल तर ते महाविद्यालय हे कंपल्सरी एखाद्या विद्यापीठाशी संलग्न असलं पाहिजे. म्हणजे काय, ॲफिलिएट असलं पाहिजे. विद्यापीठाची त्याला मान्यता, विद्यापीठाचं नियंत्रण त्याच्यावरती कंपल्सरी असतं. पण उद्या आणि आज आपण आणखी एक संकल्पना पाहतो, ऑटोनॉमस कॉलेजेस. हे ऑटोनॉमस कॉलेजेस जे आहेत, ते ऑटोनॉमस कॉलेजेस जरी त्यांना ऑटोनॉमी असली, स्वायत्तता असली, तरी स्टील ते काय असतात, ते संलग्न असतात एखाद्या विद्यापीठालाच. ठीक आहे, विद्यापीठाचं अल्टिमेट कंट्रोल त्याच्यावर असतंच. आता याच्यानुसार काय होईल, याच्यानुसार ज्या ज्या कॉलेजेसना ऑटोनॉमी मिळेल, त्या ऑटोनॉमी मिळालेल्या कॉलेजेसना कुठल्याही प्रकारच्या विद्यापीठाशी संलग्न राहण्याची गरज राहणार नाही. म्हणजे जसं अभिमत विद्यापीठ असतं, जसं डीम्ड युनिव्हर्सिटीज असतात, तशा प्रकारची ही महाविद्यालय असतील. सो तो एक नवीन अभिनव उपक्रम त्या ठिकाणी हे घेऊन येत आहे. नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंगची स्थापना करून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या ज्येष्ठ निवृत्त अध्यापकांची मदत घेतली जाईल. नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग म्हणजे काय, नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग म्हणजे की जे काही असे लोक आहेत जे इंडस्ट्रीमधून बाहेर पडलेत रिटायर होऊन, कॉलेजेस विद्यापीठामधून बाहेर पडलेले आहेत रिटायर होऊन, तर ह्या सगळ्या लोकांची इथे आपल्याला पुन्हा नव्याने मदत घेता येऊ शकते. त्यांनी त्यांचा फावला वेळ त्यांच्याकडे आहे, त्यातला 1 तास 2 तास त्यांनी द्यावा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. समजा एखादे इस्रोमधून रिटायर झालेले ऑफिसर असतील तर ते त्यांच्यापेक्षा चांगलं स्पेस रॉकेट कोण सांगू शकणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने यांचा आपल्याला फायदा होऊ शकतो. असं नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग हे करण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये बेसिकली फोकस हा अध्यापकांवरती आहे, पण पुढे चर्चा सुरू आहे की आपण इतरांना पण घेऊ शकतो. पुढे बघा, भारतीय अनुवाद व भाष्य संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन याची स्थापना केली जाईल. भारत सरकारचा फार मोठा फोकस आहे याच्यावरती की भारतातलं जे शिक्षण आहे संपूर्ण हे भारतीय भाषामध्ये अवेलेबल असलं पाहिजे. तुम्ही वाचलं असेल की मध्य प्रदेशमध्ये जे इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे आणि मेडिकल सायन्सचं शिक्षण आहे हे आता हिंदीमध्ये भाषांतरित करून शिकवायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून डेमोक्रेटायझेशन केलं जाईल असं सरकारचं म्हणणं आहे. भारतीय अनुवाद व भाष्य संस्था. पाली, पर्शियन आणि प्राकृतसाठी राष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात येईल. पाली, पर्शियन आणि प्राकृतसाठी राष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात येईल आणि त्याच्याद्वारे या भाषांच्या विकासाला प्रोत्साहित केलं जाईल.
राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच या स्वायत्त संस्थेची निर्मिती करण्यात येईल व त्याच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ व प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन दिले जाईल. तंत्रज्ञानाचा वापर हा कोविड नंतर खऱ्या अर्थाने खूप वाढला, पण तो कोविड जेव्हा हळूहळू दूर झालं कोविडचं सावट आणि हळूहळू आता सगळीकडे मुक्त आहेत, आपण सगळ्या खुल्या जीवन जगतो आहोत, तेव्हा परत एकदा ज्या काही शिक्षण शाळा महाविद्यालय यांनी जे तंत्रज्ञान स्वीकारलं होतं, ठीक आहे, ते पुन्हा एकदा विसरायला लागले, पुन्हा एकदा त्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. हे होऊ नये, तंत्रज्ञान सातत्याने वापरलं जावं यासाठी म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच याची स्थापना त्या ठिकाणी केली जाईल. 100% युवक व प्रौढ साक्षरता दर साध्य करणं हे टार्गेट आहे. जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये प्रथम 100 विद्यापीठांना भारतामध्ये कॅम्पस सुरू करण्यासाठी परवानगी व प्रोत्साहन दिलं जाईल. आपण माहिती आहे की हे जे काही टॉप 10 टॉप 100 जे हे आहेत युनिव्हर्सिटीज आहेत, त्यामध्ये बरेचसे युरोपियन आहेत, अमेरिकन आहेत, काही चायनीज आहेत, हाँगकाँग या ठिकाणचे पण आहेत. या 100 विद्यापीठांनी भारतात यावं, त्यांनी इथे येऊन आपला कॅम्पस ओपन करावा आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, अशी त्या पाठीमागची भूमिका आहे. आणि हे इथपर्यंत मग आपण याचा अभ्यास केलाय, धोरणांचा जो अभ्यास आहे तो आपण अभ्यास केलेला आहे. सो अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर पाहिलं तर इथे जे वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्यांचा अभ्यास आपण केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे स्तंभ. याचे पिलर काय आहेत? पहिला पिलर आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा, तो म्हणजे सर्वांना समान संधी. समान संधी, शिक्षण हे कुठल्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय असलं पाहिजे, निपक्षपात, कोणत्याही आधारावरती भेदभाव केला जाणार नाही. क्वालिटी एज्युकेशन हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. परवडणारा असला पाहिजे, अफोर्डेबल आणि उत्तरदायित्व असलं पाहिजे. म्हणजे काय? सरकार लोकांच्या शिक्षणाकरता उत्तरदायी आहे लोकांप्रती, आणि म्हणून जर कुणाला शिक्षण नाही मिळत असेल तर त्याचा जाब विचारण्याची अधिकार हे सर्वसामान्य लोकांना असतील, असं हे धोरण त्या ठिकाणी म्हणतं. यामध्ये आणखी एक मुद्दा आपण पाहतोय, हे 5 स्तंभ तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत, 5 स्तंभ हे लक्षात ठेवलेच पाहिजेत. त्याचबरोबर याच्या काही महत्वाची वैशिष्ट्यामधला एक वैशिष्ट्य आहे, घोषणा आणि मंजुरी कधी झाली याची? तर 29 जुलै 2020 रोजी. 29 जुलै 2020 रोजी याची घोषणा आणि मंजुरी आहे. याचं ब्रीद वाक्य काय बघा, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तिसरं याचं ब्रीद वाक्य काय आहे? एज्युकेट, एनकरेज आणि एनलाइटन. एज्युकेट, एनकरेज अँड एनलाइटन असे याचं हे ब्रीद वाक्य आहे. आणि हिंदीमध्ये त्याला नई शिक्षा नीति करे साकार, ज्ञान, योग्यता और रोजगार, असं हिंदी मधलं ब्रीद वाक्य वेगळं आणि इंग्लिश मधलं ब्रीद वाक्य वेगळं आहे. त्यानंतर नाम परिवर्तन महत्वाचा बाब आहे. पूर्वी केंद्रीय मानव संसाधन विकास हे जे मंत्रालय होतं, या मंत्रालयाचं नाव या शैक्षणिक धोरणाने बदलवलेलं आहे. आणि आता याचं नाव केंद्रीय शिक्षण मंत्रालय असं ठेवण्यात आलेलं आहे. 1986 मध्ये हे नाव बदलवण्यात आलं होतं. पूर्वी शिक्षण मंत्रालय असंच होतं, पण त्याचं पुन्हा मानव संसाधन विकास असं मंत्रालय करण्यात आलं आणि त्याचं आता परत शिक्षण मंत्रालय असं नाव बदलवण्यात आलेलं आहे. वित्त पुरवठा, देशाच्या जीडीपीच्या 6% निधी हा शिक्षणावर खर्च करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. सध्या केंद्र व राज्य मिळून किती टक्के करतायत? 4.6% एवढाच निधी या ठिकाणी खर्च केला जातो. आणि पुनर्विलोकन, सदर धोरणाचं पुनर्विलोकन इसवी सन 2040 मध्ये करण्यात येईल. म्हणजे आणखी 20 वर्षानंतर या धोरणाचं पुनर्विलोकन केलं जाईल. सो अशा पद्धतीने मित्रांनो आपण एका तासाभरामध्ये
या सर्व बाबी ज्या आहेत किंवा हे शैक्षणिक धोरण जे आहे त्याचा आपण त्या ठिकाणी आढावा घेतला आणि याच्यामध्ये बऱ्याचशा कॉन्सेप्ट आपण त्यामध्ये पाहिल्या आहेत. डेफिनेटली हे फोकस एरिया म्हणून त्या ठिकाणी आयोगाने ॲड केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यावरती निश्चितपणे हे मिळू शकेल, फायदा होईल याचा. आणि हे तुम्हाला पेपर फर्स्ट हिस्ट्रीमध्ये पण, सेकंडमध्ये पण, पॉलिटी आणि इथे पण तिन्ही ठिकाणी याचा फायदा होऊ शकतो.